चव्हाणचा मित्र निलेश चव्हाण पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार आहे। पुणे पोलीस देखील निलेश चव्हाणच्या मागावर आहेत, मात्र अजूनही निलेश चव्हाण याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं नाहीये। त्यामुळे या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांची सुरुवातीपासून बेजबाबदार भूमिका राहिली असल्याचं दिसतंय। मयुरी हगवणेच्या तक्रारीनंतर दाखल गुन्ह्यात तब्बल 239 दिवसांनंतरही आरोपपत्र न पाठवणं किंवा वैष्णवीच्या कुटुंबाच्या तक्रारी दाखल करून आरोपीला अटक करण्यात केलेली दिरंगाई असो, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या या नाकर्तेपणा या प्रकरणात दिसून आलाय। तर आपण पाहतोय निलेश चव्हाण हा अजूनही फरार आहे। गेल्या 8 दिवसांपासून तो फरार असल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, एक प्रकारे वैष्णवी हगवणी प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस अपयशी ठरतायत असं म्हणूया का, कारण निलेश चव्हाण अजूनही फरार आहे? प्राजक्ता, नक्कीच या सगळ्या प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांची पहिल्यापासूनची भूमिका जी आहे ती संशयास्पद राहिलेली आहे। राजेंद्र हगवणे हा पहिले फरार असतानाचे 3-4 दिवस जे आहे ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये फिरत होता। तो अनेक ठिकाणी राहत होता, तरी सुद्धा पिंपरी चिंचवड पोलिसांना तो सापडला नाही। वैष्णवी हगवणेच्या कुटुंबियांनी तक्रार देण्यासाठी दिवस जो आहे तो दिवसभर त्यांना पोलीस ठाण्यामध्ये बसून राहावं लागलेलं होतं। ती तक्रार दाखल झाल्यानंतर सुद्धा राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे जो आहे त्याला अटक करण्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांना अपयश आलेलं होतं। त्यामुळे ते पळून गेले। पळून गेल्यावर सुद्धा 2 ते 3 दिवस ते फरार असताना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राहूनही त्याची माहिती पोलिसांना मिळाली नाही। हे सगळं झाल्यानंतर निलेश चव्हाण ज्यानं कसपटे कुटुंबियांना बंदूक दाखवलेली होती, त्याचंही सुरुवातीपासून तक्रारीमध्ये नाव असताना सुद्धा त्याला अटक जी आहे ती या सगळ्या प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी अजून केलेली नाही। आता तो फरार आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये जे अक्षम्य दुर्लक्ष केलं त्याचा परिणाम माध्यमांनी जेव्हा या बातम्या लावून धरल्या त्याच्यानंतर कारवाई करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस पुढे आले। ही सगळी अकार्यक्षमता इतकी आहे की 10 दिवस झाले या प्रकरणात अजूनही पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त असतील किंवा या संबंधित विभागाचे जिथे हा गुन्हा दाखल आहे बावधन पोलीस ठाण्याचे तिथले डीसीपी गायकवाड असतील, हे कुणीही माध्यमांसमोर येऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार नाहीये। सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती त्यांनी देणं अपेक्षित होतं। 10 दिवसानंतर या प्रकरणामध्ये नेमकं काय काय झालंय, कशा पद्धतीनं कारवाई झाली किंवा दिरंगाई झाली ती का झाली, असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेल्यानंतर सुद्धा पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त जे आहेत चोबे किंवा उपायुक्त आहेत गायकवाड, ते कुणीही या प्रकरणात बोलायला तयार नाही। एक 29 सेकंदाची माहिती जी आहे ती देण्यापुरते गायकवाड केवळ माध्यमांसमोर आलेले होते। त्याच्यानंतर अजूनही या प्रकरणात कुणीही काही बोलायला तयार नाहीये। त्याच्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस